नमस्कार. आज आपण बघणार आहोत भाजीच्या ग्रेव्हीला चविष्ट आणि रिच बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण ग्रेव्ही पेस्ट तयार करताना कसा तयार करायचा आहे ते आपण बघणार आहोत. तर गरम तेलात बारीक चिरलेला कांदा टाकून तो सोनेरी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी टाका आणि हे नीट परतल्याशिवाय ग्रेव्हीला परिपूर्ण चव मिळणार नाही. त्यामुळे ते आपल्याला नीट परतून घेणं गरजेचं आहे. मग आणि सेकंड आपल्याला स्टेप्स आहे की मसाले घालण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो परतल्यावर जो हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला यांचा जो योग्य प्रमाणात आपण वापर करायचा आहे आणि मसाले चांगले परतल्यावर ग्रेव्हीची चव सुद्धा अप्रतिम होते. त्यामुळे आपल्याला हे मसाले टाकून छान आपल्याला ही प्युरी परतून घ्यायची आहे. तिसरी स्टेप्स आहे की काजू पेस्ट आणि दही घालायचंय. तर ग्रेव्हीला क्रीमी बनवायचं असेल, क्रीमी टेक्स्चर आणायचं असेल तर काजू पेस्ट आणि किंवा दही तुम्ही घालू शकतात. ग्रेव्हीचं जो रिच टेक्स्चर आहे आणि चव सुद्धा ह्याच्याने वाढते. आता चौथी स्टेप्स आहे की गूळ आणि लोणी घालणे. यामुळे काय होतं, आपली जी चव आहे ग्रेव्हीची ती एकदम छान अशी संतुलित ठेवण्यासाठी छोटासा गुळाचा खडा घाला. वरून एक चमचा लोणी टाकल्यास ग्रेव्हीला अशी अप्रतिम स्वाद येतो. लोणीच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा इथे वापरू शकतात. पाचवी स्टेप्स आहे फोडणी. तर शेवटी आपण फोडणीमुळे ग्रेव्हीला खास असा मराठमोळा आपला स्वाद मिळतो. जसे की जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घालून तयार ग्रेव्हीला शेवटी गॅस बंद करण्यापूर्वी हे सर्व त्याच्यावरती पुन्हा आपल्याला एक तडका द्यायचा आहे. आणि 6वी आहे की आपण त्यामध्ये छान असं जी ग्रेव्ही आपण तयार केली त्याला ताजी कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून मस्त आपल्याला ही सजून घ्यायची आहे. ही बघा तुमची चविष्ट अशी ग्रेव्ही तयार आहे. या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या भाजीला चविष्ट बनवाल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.